नमस्कार पब्लिक, सर्वांचं स्वागत आहे माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत आमच्या इथल्या गगनगिरी गडावर. गगनबावड्यातल्या सर्वांनाच माहिती असेल, आणि चला आज तुम्हाला मी तो दाखवते. मंडळी, माझा पहिला ब्लॉग असणार आहे, त्याच्यामुळे काही जर चूक झाली तर प्लीज माफ करून घ्या, कारण की मला लॉंग ब्लॉगची काहीच एक्सपिरियन्स नाही आहे. मी मिनी ब्लॉग बनवलाय, पण मला ह्या ब्लॉगचा काहीच एक्सपिरियन्स नाही आहे, सो प्लीज कॉपरेट. तर आम्ही आलेलो आहोत आमच्या गावच्या गगनगिरी गडावर. मंडळी, तुम्हाला दाखवते, आणि मला खरंच एवढ्या पायऱ्या चढून दम लागलाय. तुम्हाला दाखवते, ह्या बघा पायऱ्या कशा आहेत ते बघू शकताय. ह्या पूर्ण सह्याद्रीच्या रांगा आहेत. मंडळी बघा, इथं कशी तोप छान लावलेली आहे. एक डॉगी पण आहे. छान असं दर्शन पण झालेलं आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, म्हणून मी आतमध्ये काहीच केलेलं नाहीये. आणि आता पाऊस पण सुरू झालाय. चला बघूया. अजून एक वरती मंदिर आहे, मी तिथं आता जाते. छान छान अशा सगळ्या दगडावर कोरलेल्या मूर्ती पण आहेत, म्हणजे बहुतेक तरी सर्रास सगळ्याच देवांच्या. बघा, तुम्ही बघू शकता. आणि खरंच आपलं गाव इतकं सुंदर आहे ना. हे बघा, श्री विष्णूंची मूर्ती किती सुंदर. काय आपला नजारा दिसतोय, इतका छान ना. आणि इकडे इमारत आहे, म्हणजे जी लोक स्थानिक राहायला येतात त्यांच्यासाठी, भक्तांसाठी. बघा, तिथं तुम्हाला शेवटला दिसत तिथे एक मस्जिद आहे, तिथं अजून एक छोटंसं मंदिर आहे, आणि इकडे पूर्णपणे कडा आहे, आणि इथे अजून एक मंदिर आहे. त्याच्यावरती बघा किती मस्त सगळ्या देवांच्या अशा मूर्त्या आहेत वरती. आणि इथे आपली गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे, म्हणजे स्टॅच्यू आहे. हा आपला कोकण इतकं सुंदर दिसतंय ना. दुखानी पूर्णपणे भरलंय आपल्या सह्याद्री पर्वतरांगा. कसलं छान दिसतंय बघा. हेच आमच्या गावचं वैशिष्ट्य आहे हो, इतकं सुंदर आहे ना. आणि पाऊस सुरू झालाय म्हणून मी अशी ओढणी घेतले. आम्ही घरातून निघालो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता मंडळी. आणि माझा ब्लॉग करायचा काहीच प्लॅन नव्हता, पण इथं आल्यावर मला समजलं की आपण लॉंग ब्लॉग बनवू शकतो. आणि हा माझा फर्स्ट लॉंग ब्लॉग असणार आहे मंडळी. तर प्लीज ह्याला सपोर्ट करा सगळ्यांनी. मैत्रीण जी माझ्यासोबत आलेली आहे ती इथं कणीस खात बसल्या, कारण माझा उपवास आहे, मी काही खाऊ शकत नाही. चला भेटू आपण. अजून एक मंदिर आहे जिथे गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे, आणि इथे मोठा हवन केला जातो. बघा किती खोल आहे, म्हणजे मला दिसत पण नाहीये. थोडं छान इथे मूर्ती आहे, आणि एकदम शांत वातावरण आहे. तर चला आपण दर्शन करूया. आणि माझं दर्शन करून झालंय मंडळी. एवढं शांत आहे ना हे, की इतकं मस्त वाटतंय. आणि बाहेर बघा काहीच दिसत नाही, एवढं दुःखाने सगळं भरलंय. दुःख आहे म्हणजे आत पण यायला लागलंय. तुला तुम्हाला दाखवते मी आता. बघा, इतकं हे दुखानी भरलंय ना, पूर्ण सगळीकडे सफेद सफेदच झालंय. आणि इतकं छान वाटतंय का नाही बघायला. आता मी थोडं इथं फोटो वगैरे काढू. इतकं मस्त वाटतंय ना की काय सांगू तुम्हाला. म्हणजे मी पावसाळ्यात ना पहिल्यांदाच आलो ह्या गगनगिरी गडावर. माझ्या घरापासून जवळपास 10 किलोमीटरच आहे गगनगिरी गड. गगनबावडा इथे आहे. कोल्हापूर मधल्या तर लोकांना बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहिती असणार, कारण की पावसाळ्यात ना सगळ्यांची पहिली ट्रिप म्हणजे इथंच असत्या. इतकं छान वाटतंय ना, असं वाटतंय स्वर्गच खाली उतरलाय मंडळी. खरंच तुम्हाला दाखवते. मगाशी तिथलं सगळं समोरचं दिसत होतं, खरं आता काहीच दिसत नाहीये. तिथं आपण मगाशी समोर बघितलेलं की तिथे एक मस्जिद आणि एक छोटंसं शिव मंदिर आहे, पण ते आता काहीच दिसत नाही. आणि ह्या साईडला खाली पूर्णपणे घाट आहे, म्हणजे करूळ घाट जो लागतो ना तो पूर्णपणे ह्या साईडला आहे. आणि ह्या साईडला भुईबावडा घाट आहे. बघू शकता मंडळी. बघा, मगाशी सगळं खालचं क्लिअर दिसत होतं आपल्याला, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, पण आता काहीच दिसत नाहीये. आणि आता माझ्याकडे असं दुःख ना, असं सगळं वाऱ्याने यायला लागलंय. असं तोंडावर हवा अशी झोंबायला लागले एकदम. बघा इथं ना असं हे पण आहे. इथं एक आहे तोफ, तिथं एक आहे. अशा दोन खाली एक होती. आणि हे बघा खालचं वातावरण तुम्ही बघा काय दिसतंय. पूर्ण असं वाटतंय आपण कुठे स्वर्गातच आलोय. काहीच दिसत नाहीये, काहीच. बाप रे. आणि गगनबावड्यामध्ये ना सगळ्यात जास्त धुके असतात.
आणि आता आम्ही थोडंसं इथं फोटोशूट वगैरे करू. आम्ही थोडं खायला पण असं वेपर्स वगैरे घेऊन आलो. तर एका ठिकाणी बसून खाणार आणि पावसाच्या आधी निघून जाणार, कारण की आता जर पाऊस सुरू झाला लवकर थांबणार नाहीये. ती माझी फ्रेंड आहे जी मागं तिकडे कॉलवर बोलायला लागल्या आणि मला इतकं मस्त वाटतं का नाही मंडळी. म्हणजे मी पहिल्यांदा एवढं सगळं असं बघायला लागले. पण माझं एक मला ही गोष्ट आवडली नाही की एक धार्मिक स्थळ आहे तिथं ना अशी वेस्टर्न कपडे पूर्णपणे अलाउडच नाही करायला पाहिजेत. कारण की मी आता इथं आल्यावर बघायला लागले बऱ्यापैकी म्हणजे मुली असतील तर एकदम वेस्टर्न कपडे घालून यायला लागल्यात. ही मला गोष्ट अजिबात आवडलेली नाहीये, कारण की आम्ही इथलं स्थानिक आहे आणि आमच्या गावचं पावित्र्य राखण्याचं आमचंच काम आहे. पण मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाहीये. बघूया आता त्याच्यावर काय करता येईल. आणि हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे, लॉंग ब्लॉग. तर प्लीज तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा मंडळी, प्लीज. तुम्ही आता बघू शकता आता जरा धुके जरासं बाजूला झालंय आणि आता बघा तुम्हाला खाली गाड्या पण दिसत असतील. तुम्हाला झूम करून मी दाखवतो. हे बघा हे कोकणावरून वरती गाड्या यायला लागलेल्या आहेत. म्हणजे घाटाच्या वरती आपण आणि घाटाच्या खाली कोकण आहे. कसलं बघा वळण आहेत, बघून डेंजर आहे. हे बघताना कसं थरथर व्हायला होतंय. आणि हे आता रोड नवीन झालाय, म्हणजे रोड जुनाच आहे पण हे बांधकाम नवीन केलेलं आहे. बघा कसलं दिसतंय. तिथं काय पर्यटक आलेले आहेत. आणि हे बघा आता इथे गगनगिरी महाराजांची मूर्ती जरा दिसायला लागल्या. आम्ही इथं म्हणजे आता वेपर्स खातोय. सगळंच पडलं आणि माझा उपवास आहे म्हणून. जेव्हा मी पायऱ्यांवरून वरती येत होतो ना त्यावेळी इतकी माकडं 5-6 माकडं पण इथे चावू लागलेली आणि ते आमच्या मागे अटॅक करत होते. म्हणजे आम्ही दगडं काट्या घेऊन त्यांना मारत होतो. एवढी भीती वाटत होती ना आम्हाला. त्यांना ह्यातले 4 वेपर्स आणले, त्यातलं 1 वेपर्स आम्ही त्यांनाच घातलं, कारण की पर्यायच नव्हता आमच्याकडे मंडळी, कारण त्यांनी आमच्यावर अटॅकच केला असता. मग तुला काय ऐकू आलं. इथं असं कासव पण एक आहे. तर मंडळी आता आम्ही खाली उतरतोय. बघा तुम्हाला आता खालचं मी मगाशी थोडंफार तर दाखवलेलंच आहे. आणि इथं ना यात्रा भरते दत्त जयंतीला. दरवर्षी जे दत्त जयंती असते तेव्हा इथे यात्रा भरते आणि इथे खूप छान कार्यक्रम असतो मंडळी. चला आम्हाला पायऱ्या उतरत जायचं आहे. कमीच पायऱ्या आहेत तशा बघायला गेलं, ते 100-200च्या आसपास पायऱ्या असतील. पण ते कसं जास्त उंच असल्यामुळे ना लगेच दम. आज गुरुवार आणि माझा उपवास होता आणि असं वाटलं साक्षात दत्तगुरूंनी स्वतःच मला दर्शन दिलं, स्वतःच बोलवून घेतलं. मला एवढं छान वाटलं ना, मला खूप खूप प्रसन्न वाटलं. कुंड्या बघा किती छान एका लाईनीमध्ये लावल्यात. बघा वातावरण इथं तोप आहे आणि असं पूर्णपणे तुम्ही बघू शकता खालचं वातावरण पूर्णपणे. बघा इथं माकड पण आहे का, आणि माकडांचा काही भरोसा नाही. जर तुम्ही येताय आणि जर तुमच्याकडे खायचं वस्तू तर प्लीज सांभाळून, कारण हे पूर्ण अटॅक करतात. हे बघा इथं भरपूर आहेत, किती जवळ आहेत. आणि मी आता एवढी घाबरली, ते लहान बाळ पण. आणि हे बघा मला इतकी भीती वाटायला लागली ना. पण एक छोटं मंदिर आहे, मसोब्याचं मंदिर. बाजूला बघा अशी दुकानं पण आहेत. म्हणजे नारळ, आपल्याला काय अगरबत्ती पाहिजे असेल आणि प्रसाद पाहिजे असेल तर इथं सगळा मिळतोय. म्हणजे आपल्याला काय खाल्लंच घेऊन यायची गरज नाही, आपल्याला इथं पण ते मिळतंय. तुम्हाला माहिती आहे तिथे गेल्यावर आम्हाला कोण दिसलं तर आपल्या सानिका दिवसे मॅम. त्यांचा सरनेम वगैरे माझ्याकडून काय बोलताना चुकत असेल तर सॉरी आहे, मला एवढं काय माहिती नाही. आणि त्या खाली उतरताना बघा तुम्हाला पण दिसतील, त्यांची गाडी आहे तिथं. आणि कोणाकोणाला दिसत त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आमची काही हिंमत झाली नाही म्हणा त्यांच्यासोबत सेल्फी वगैरे काढायची किंवा फोटो काढायचे. आणि असा होता आमचा हा छोटासा प्रवास आपल्याच गावातला. एकदमही ठरवून केलेला नव्हता, अचानकपणे मनात आला आणि आम्ही गेलो आणि मला खरंच खूप प्रसन्न वाटलं. तर मंडळी मी माझा हा ब्लॉग इथेच संपवते. मी आता घरी पोहोचलेले आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्ही एक ठिकाण कधी बघितलंय का हेही कमेंटमध्ये सांगा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.